सो नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद तुम्ही आमच्या चलते फिरते मोमेंटच्या या पॉडकास्टवर आलात त्याबद्दल हो, हो. सगळ्यात पहिल्यांदा. आणि मी फार आभारी आहे की तुम्ही आमचं इन्व्हिटेशनही एक्सेप्ट केलं. आणि खरं सांगायचं झालं तर हे माझ्या आयुष्यातलं पहिलंच पॉडकास्ट आहे आणि तेही एका डॉक्टरसोबत. असं म्हटलं जातं की डॉक्टरांचा वेळ खूप अमूल्य असतो आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद मानू इच्छितो मी. आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण आज या डॉक्टरांसोबत जो पॉडकास्ट करणार आहे, तर हा फार इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे. ज्यांना आयुर्वेदमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी तर हा डेफिनेटली चांगलाच असणार आहे. काही माहिती तुम्हाला सरांकडनं मिळणार आहे, तर नक्की याला बघा. तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. ओके. तर सर आपण सुरुवात करूया तुमच्यापासून, तुमच्या परिचयापासून. तर प्रेक्षकांना तुम्ही तुमचा परिचय द्या द्या तुमच्याबद्दल. अच्छा. नमस्कार. मी डॉक्टर सुशांत शशिकांत पाटील. मी सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, फैजपूर अ, येथे आयुर्वेदाची सेवा गेले 3-4 वर्ष झाले करत आहे. मी याआधी पुणे आणि मुंबई येथे गेली 12 वर्ष मागची आयुर्वेदाची सेवा करत होतो. तसंच मी सध्या त्वचारोग, केशरोग अ, आणि थायरॉइड संधी आणि अस्थिंचे विकार यावर आयुर्वेदाचे निदान आणि चिकित्सा करत असतो. तसेच मी 12 आयुर्वेद फार्मसीमध्ये सल्लागार आहे. नंतर मी आयुष दर्पण मराठी से याचं संपादकत्व केलेलं आहे, या अरे वा. मासिकाचं. तसेच माझे अनेक दिवाळी अंक, वृत्तपत्र, मासिकं यांच्यामध्ये आतापर्यंत 5,000च्या वर लेख आलेले आहेत. तसंच मी सध्या आता ब्लॉग रायटिंग पण करत असतो. अच्छा. ऑनलाईन ब्लॉग रायटिंग आयुर्वेदाबद्दल. ते हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिघ भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर आज आपण जो विषय बोलणार आहोत त्याबद्दल आता अ, मयूर सांगतीलच हम्म. आणि आपण तो विषय सुरू करूया. हां, तर धन्यवाद सर. तुम्ही छान परिचय दिला तुमचा. प्रेक्षकांनाही तुमच्याबद्दल माहिती मिळाली चांगली. तर मित्रांनो, तुमच्यासाठी मला सांगू इच्छितो, की आज आपण जो विषय निवडला आहे, तो आहे सौंदर्य आणि विकार. याबद्दल सुशांत सर तुम्हाला नक्कीच काही गाईड करतील. तुमच्या आयुष्यातही त्या गोष्टी कदाचित तुम्ही फेस केलेल्या असतील आणि त्यावर तुम्हाला कदाचित हेल्पही होईल. तर आपण जाणून घेऊया. आपण काही प्रश्न निवडलेले आहेत. त्या विषयांवर आपण आता संवाद साधणार आहे. तर सर चालू करूया आपण. हो. चलो. तर सर आपण पहिल्या या विषयावर बोलूया की खरे सौंदर्य कशात मानावे. तुमचं काय मत आता आहे हे बघा, याबद्दल? आपण सर्वच जे समूळ भारतीय आहोत आणि आपण अच्छा. आज भारतीय मूळ शास्त्राबद्दल बोलणार आहोत. आयुर्वेद हे भारतीय मूळ चिकित्सा शास्त्र आहे. तर मुळात आयुर्वेद हे अ, उपवेद आहे. तर अच्छा. यामध्ये काय सांगितलंय? प्रसन्न आत्मा आणि मन आणि इंद्रिय. म्हणजे थोडक्यात आत्मा, मन आणि इंद्रिय जेव्हा ज्या व्यक्तीचे प्रसन्न असतील, अच्छा. तेव्हा तो व्यक्ती आपोआपच सुंदर दिसत असतो. अच्छा. आता सुंदरतेच्या व्याख्या जनसामान्यामध्ये खूप आहेत. जसं एखादी स्त्री किंवा पुरुष हं. हे हँडसम कसे दिसतात किंवा स्त्री सुंदर कशी दिसते, पुरुष हा बळकट कसा दिसतो, याबद्दलच्या जनसामान्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. पण वेद काय सांगतं किंवा आयुर्वेद काय सांगतं, तर आयुर्वेद काय सांगतं, ज्याचं मन, इंद्रिय तसेच अ, आत्मा प्रसन्न आहे, तो सुंदर आहे. तर अच्छा. आता या भागामध्ये आपण हे बघतोय, की सुंदर असलेली स्त्री कशी असते? तर शक्यतो सामान्य भारतीय लोक गोऱ्या-गोमट्या, लांब केसांच्या बाईला, जिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं नाहीयेत, अशा बाईला सुंदर समजतात. परंतु आता खरी सुंदरतेची व्याख्या जेव्हा आपण ऐकतोय, की जर एखादी स्त्री तिचं मन, आत्मा आणि इंद्रिय यांचं सुख किंवा यांचं सात्म्य अवस्था उपभोगत असेल, तर ती आपोआपच सुंदर दिसत असते. नक्कीच, नक्कीच. फारच छान म्हणजे व्याख्या सांगितली सर तुम्ही. या या अँगलने मी सुद्धा कधी बघितलं नाही. कारण आताच्या काळात सुंदरता म्हणजे कसं दिसतं याबद्दलच सगळे
मोस्टली मला बोलताना दिसतात आणि मी सुद्धा त्याबद्दल ऐकलेलं आहे. तर छान तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. आपण जाऊया पुढच्या विषयाकडे, की सुंदर तो अगेन रिलेटेडच आहे. जसं की सुंदरता तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी सुयोग्य आहार कोणता? फार छान प्रश्न आहे. अच्छा. तर आता आपल्या आयुर्वेदामध्ये मनाचे 2 विकार सांगितलेले आहेत. रज आणि तम. अच्छा. आणि 3 गुण सांगितले आहेत. सत्व, रज आणि तम. तर रज आणि तम हे जे गुण आहेत, हे विकार करणारे गुण आहेत. तर सत्व मन कसं असतं, तर जे लोक सात्विक आहार घेतात, जसं की दूध, दही, तूप यांनी युक्त असलेला आहार, तसेच शाकाहार आणि नंतर काही औषधांमुळे आलेला औषधीयुक्त मांसाहार. अच्छा. आता ही गोष्ट नोट करा की आयुर्वेदात मांसाहार सांगितलेला नाहीये, अशांनाही मी सांगावंसं वाटतं अच्छा. मला, की आयुर्वेदात मांसाहार नक्की सांगितलेला आहे, परंतु तो काही औषधांनी युक्त असलेला मांसाहार असं सांगितलेलं आहे. तर अच्छा. आता आपण जेव्हा एखादा रुग्ण आहे, तर तो रुग्ण वैद्याकडे किंवा आयुर्वेदाच्या तज्ञाकडे कधी येतो, किंवा कुठलाही व्यक्ती स्वतःला रुग्ण घोषित करून दवाखान्यात कधी जातो, जेव्हा त्याला अ, स्वतःच्या आरोग्याची शाश्वती नसते, तेव्हाच तो वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे जातो. नक्कीच. तर आता आपण हे बघतोय की खरं सौंदर्य कसं प्राप्त करता येईल. तर त्याचे काही नियम सुद्धा आहेत, ज्याला आपण आधुनिक भाषेत लाईफस्टाईल असं म्हणतो, किंवा आयुर्वेदाच्या भाषेत त्याला दिनचर्या असं म्हटलंय. तर अच्छा. दिनचर्येमध्ये काय येतं, की सकाळी लवकर उठा, म्हणजे सूर्योदयापूर्वी उठावं. मग आपले मलत्याग, मूत्रत्याग करून अ, व्यायाम करावा. प्रत्येकाने, स्त्रीने देखील आणि पुरुषाने देखील. आणि हा व्यायाम कोणता असावा, तर हे योगासनं युक्त असलेला व्यायाम असावा. आता योगासनं टीव्ही वरून किंवा सीडी बघून, ऑनलाईन युट्यूबवरून नक्की कोणी शिकू नये. खरं तर अच्छा. जवळ एखादे योग शिक्षक राहत असतील, त्यांच्या निरीक्षणात मी खरोखर योग्य करतोय का, हं, किंवा हं. काही चुकतंय का, कुठल्या चुकीच्या कोणामध्ये मी हात किंवा पाय वळवतोय का, हे त्यांनी देखरेखीखाली करून घ्यावं आणि शिकून घ्यावं, आणि मग रोज व्यायाम करावा. नंतर आहार कधी घ्यावा, तर भुकेच्या वेळी आहार घ्यावा. आता ही भुकेची वेळ कोणती, तर ती कधीच घड्याळानुसार नसते. अच्छा. भुकेची वेळ ही आपल्या सर्वांना पोटात जेव्हा भूक जाणवते, तिथून जास्तीत जास्त 20 मिनिटात प्रत्येकाने जेवण करावं, असं मी सर्वांना सांगेन. आता हे जेवण जर आपल्या भुकेच्या वेळी जात आहे, तर ते सर्वात सुयोग्य स्तरावर आपल्या शरीरातील 7 धातूंना पोहोचतं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. आता शुक्र धातूही जेव्हा पूर्ण होतो, तेव्हा ओज ओज हा धातू निर्माण होतो. तर ओज म्हणजे काय, आपल्या चेहऱ्यावरचं किंवा आपल्या अ, जी देहयष्टी आहे त्याच्याने त्याच्या जवळ गेल्यावर किंवा त्याला बघितल्यावर आपल्याला जाणवणारं तेज म्हणजे ओज आहे. तर अच्छा. ओज हे खरं सौंदर्य असं म्हणता येऊ शकतं. परंतु त्याला आपला आत्मा आणि मन यांची प्रसन्नावस्था असणं आवश्यक आहे. केवळ शरीराची प्रसन्नावस्था, म्हणजे शरीराला कितीही साबण लावा, कितीही आयुर्वेद औषधं लावा, तर तुम्ही सुंदर व्हाल, असा अंधविश्वास कोणीही ठेवू नये. नक्कीच, नक्कीच. फार छान सांगितलं सर तुम्ही. वॉव! फारच म्हणजे काही गोष्टी मलाही माहीत नाहीये आणि वेगळ्या अ, पद्धतीने बघण्याची तुम्ही हे देताय आम्हाला. तर फार छान वाटतंय. तर पुढच्या टॉपिककडे जाऊया सर. चेहरा रुक्ष पडायला लागतो त्यावर काय सांगता येईल तुम्हाला? आता आजकाल आपण बघतोय, की आपली सर्वांची जी जीवनशैली आहे, ही खूप तीव्र गतीने धावते आहे. आणि हां, आपण नक्कीच. खरं तर आत्मस्तरावर तिच्या मागे धावतोय. आणि आपल्याला दिसून येतंय, की 30 किंवा 35 मधले मुलं-मुली अ, त्यांचे केस पांढरे होणे, डोळ्याखाली काळी वर्तुळं निर्माण होणे, किंवा चेहरा आकसला जाणे, किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या येणे, ही लक्षणं अगदी 30शी-35शीत दिसायला लागलेली आहेत. तर हे कारण काय? तर अवेळी आणि अपूर्ण असलेलं भोजन वारंवार खाणे. म्हणजे अच्छा. आता सध्याचा जो तरुण आहे, तो काय करतोय, की तो धावतोय.
त्याच्या नोकरीसाठी तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बाय बस किंवा बाय बाईक किंवा रेल्वेने किंवा लोकलने तो जातो. तर या किंवा स्वतःच्या कारने तो जातो. तर तो एखाद्या ठिकाणी जर कार थांबली, तर तिथलं मिक्स फ्रूट खाणार किंवा तिथलं मिल्कशेक खाणार किंवा तिथलं अ, अ, भजी खाणार, तिथले पोहे खाणार किंवा तिथलं तरी पोहा खाणार. तर असा वृक्ष आणि तीव्रही पद्धतीचा जो आहार आहे तो दिवसातून 2-3 वेळाही करतो. आणि अच्छा. मग घरून आणलेला डबा त्याच्या जेव्हा मधली सुट्टी असते किंवा ऑफिसची जी सुट्टी होते तेव्हा तो खातो. जे त्याच्या आधीच त्याचं 2-3 वेळा पोटाचं शमन झालंय, पुन्हा भूक लागली पुन्हा खाल्लेलं आहे, पुन्हा बॅगमध्ये काहीतरी बिस्किटं किंवा असा वृक्ष आहार त्याने केलेला आहे. मग आता हा जर चुकीचा आहार आपण करतोय, तर आपल्या शरीराचं जे वयोमान आहे, ते जे 50च्या नंतर व्हायला पाहिजे, ते त्याच्या जलद लवक काम करतंय. ते हां, वेगाने काम करतंय. बरोबर. म्हणजे त्यामुळे बरेच लोक वृक्ष किंवा म्हातारे दिसायला लागलेले आहेत. आणि त्याच्यावर सर्वात चांगला उपाय काय? भुकेच्या वेळी जेवण करणे, जो मी आधीच्या प्रश्नाला उत्तर दिलं. हं, आणि हं. जेवणामध्ये जेवत असताना लक्ष देणे. जेवताना तरी आपण गप्पा करू नये, टीव्ही बघू नये किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत, समजा ऑफिसचं काम आहे, तर ते साईडला करू नये आणि जेवताना जेवणात लक्ष देऊन जेवण हां, करावं. पूर्णपणे फोकस हळूवार होऊन जेवण करावं हां, आणि जेव जेवणाच्या नंतर लगेच पाणी पिऊ नये. 15 ते 20 मिनिट किंवा अर्ध्या तासाने पाणी प्यावं. अच्छा. ओके. गुड. गुड टू नो ॲक्चुअली. ओके. छान. तर सर अजून मला एक प्रश्न होता, की काही वेळेस मी म्हणजे पाहिलेलं आहे, की चेहऱ्यावर पांढरे डाग येतात. त्याबद्दल तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? आता हे बघा, हे पांढरे डाग कोणते? तर काही जणांना कृमींमुळे म्हणजे जंत पडतात. अगदी मोठ्या अच्छा. वयातही जंत असू शकतात. तर कृमींमुळे किंवा जंतांमुळेही पांढरे डाग येणं ते वेगळी गोष्ट आहे. किंवा कोड, व्हिटिलिगो किंवा ल्युकोडर्मा ज्याला आपण म्हणतो इंग्रजी भाषेत किंवा मेडिकल भाषेमध्ये, वैद्यकीय भाषेमध्ये ते एक वेगळी गोष्ट आहे. तर जर खरं कारण त्या रुग्णालाच प्रत्येकाला त्याचा वैयक्तिक इतिहास विचारून किंवा त्याच्याबद्दलची माहिती विचारून किंवा प्रत्यक्ष तपासणीद्वारे तपासून या दोघांमध्ये फरक करता येऊ शकतो. तर जर त्या रुग्णाला जंत असतील आणि त्यामुळे काही शरीरातल्या गोष्टी पूर्तता होत नसतील, कारण की अच्छा. मी जसं सांगितलं, हं. की आधी अन्न अ, बनण्याची प्रक्रिया चालू होते जेवल्यानंतर. मग ते अन्न पहिले रस बनतं, मग ते रक्त बनतं, मग ते मांस बनतं, असं ते हळू अस्थी आणि शुक्रापर्यंत ते पोहोचतं. अच्छा. तर आता या प्रत्येक धातूची एक प्रक्रिया आहे आणि शरीर 3 दोषांनी सुद्धा युक्त आहे. हं. वात, पित्त आणि कफ. तर आपण जर चुकीचा आहार करतोय, तर त्यानुसार ह्या दोषांची अवस्था बिघडणं साहजिक आहे. तर ही अवस्था साम्यावस्था म्हणजे समतल अवस्था जेव्हा असते, तेव्हा माणसाला कुठलाच विकार नसतो. ओके. आता जर तो माणूस फार गोड खात असेल किंवा स्वच्छ हात न धुता खात असेल, तर हं, त्याला हं. जंतांची प्रक्रिया असून पांढरे डाग किंवा पांढरसर लाल डाग चेहऱ्यावर, हनुवटीवर, मानेवर किंवा कपाळाच्या दिशेने येऊ शकतात. आणि अच्छा. ह्याची औषधं साधी आणि सोपी आहे. साधं सोपं औषध जर सांगायचं झालं तर पळस पळस झाड असतं. त्याची बिया जर कुटून गुळासोबत खाल्ल्या, जुन्या असलेल्या गुळासोबत म्हणजे 1 वर्ष जुना असलेला गूळ जर असेल तर किंवा सोबत जर त्या खाल्ल्या, तर त्याचे औषधी गुण जाणून 15 दिवसात ते डाग जातात. पण जर ते डाग कोड किंवा विटिलिगो असतील, तर त्यांना जाण्यासाठी किंवा त्यांच्याच ठिकाणानुसार आयुर्वेदामध्ये वेगवेगळी चिकित्सा सांगितलेली आहे. नक्कीच, नक्कीच. छान सांगितलं सर तुम्ही. या प्रश्नावर सुद्धा. माझ्याकडे अजून काही आहे, जे मला तुम्हाला विचारायचं आहे. जसं की अनेक स्त्रियांच्या चेहऱ्यावर काळसर तांबूस डाग येतात. त्यांना वांग असे म्हटले जाते. यावर काही उपाय सांगता येतील का? किंवा यावर तुमचं एक्झॅक्टली काय म्हणणं आहे, ते जाणून घ्यायचं होतं. आता हे वांग म्हणजे मेलाझ्मा. आधुनिक शास्त्रानुसार मेलाझ्मा नावाची जी म्हणजे व्याधी किंवा लक्षण समूह एखाद्या स्त्रीमध्ये किंवा आजकाल पुरुषांमध्येही दिसायला लागली आहे. खरं तर
वांग किंवा मेलाझ्मा याला प्रेग्नन्सी मास्क असं म्हणतात. म्हणजे जी अच्छा. स्त्री 1 किंवा 2 वेळा प्रेग्नंट राहिलेली आहे, तिच्यामधल्या हार्मोनच्या चढ-उतारामुळे शरीरावर झालेला तो परिणाम असतो असं आधुनिक शास्त्र सांगतं. अच्छा. परंतु आजकाल हे पुरुषांमध्येही दिसून येत आहे. वांग हे प्रकरण जे आहे ते. तर या प्रकरणाला आपण जर सांगायला लागलो, तर याचा विचार व्यंग असा आयुर्वेदामध्ये व्याधीने युक्त असा आलेला आहे. व्यंग नावाच्या व्याधी अंतर्गत ही व्याधी येऊ शकते किंवा याचा जर काळसरपणा वाढला, तर कृष्णता या वाताच्या प्रकारामध्ये ते मोडू शकतं. अच्छा. तर आता या व्याधीची चिकित्सा करताना रुग्णाला काय काळजी घ्यावी लागू शकते? तर स्त्री असेल तर तिने आपले व्यायाम वगैरे चालू ठेवणे आवश्यक आहे. नंतर आपल्या शरीराची चयापचय क्रिया व्यवस्थित आहे का? हे वैद्याकडून तपासून घेणं आवश्यक आहे. नंतर आपली चयापचय क्रिया व्यवस्थित असेल, आपल्याला मधुमेह झालेला नसेल, तर हा आजार लवकरात लवकर बरा देखील होतो. परंतु जर मधुमेह झालेला असेल किंवा थायरॉइडचे काही लक्षणं किंवा निदान झालेलं असेल, तर मग याचा विचार आयुर्वेदातही थोडा वेगळा करावा लागतो आणि याची औषधं वेगवेगळी अवस्थेनुसार, रुग्णानुसार बदलत जातात. परंतु जर ढोबळमानाने औषध सांगायचंच झालं आपल्याला, तर लिंबाच्या म्हणजे आपलं कडुलिंब जे झाड असतं, हं, हं. त्याची साल काढायची आणि ती व्यवस्थित कुटून वस्त्रगाळ करून घ्यायची आणि ती कच्च्या दुधातून रोज जेवणानंतर लगेच लावणे, हा त्याच्यावरचा सर्वात व्यवस्थित आणि चांगला उपाय असू शकतो. परंतु तो उपाय करून महिनाभरात काही निकाल लागला नाही, तर नजीकच्या आयुर्वेद तज्ञांना भेटणं आवश्यक आहे. अच्छा. नक्कीच, नक्कीच. तर फार चांगली माहिती तुमच्याकडनं मिळते मला पण आणि प्रेक्षकांना सुद्धा. तर सर तर सध्या माझे प्रश्न इथे संपलेले. तर जर प्रेक्षकांना तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडलेला आहे, हा आम्ही शॉर्ट पॉडकास्ट घेतलेला आहे सरांना विनंती करून. आणि तुम्हाला जर आवडलं असेल आणि अजूनही तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही पॉडकास्ट करावा, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहून आम्हाला कळवा की काही अजून विषयांवर आम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. आणि सर नक्कीच तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो आणि आपण नमस्ते. इथे संपवूया. समाप्ती. धन्यवाद.